Hello everyone, welcome to Urja Spoken English class. Today we are going to learn the next session, that is pronoun. ओके, सर्वनाम नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतो. सो म्हणजे काय, एक काही वाक्य सांगते, नीट ऐका. राधा रस्त्याने जात आहे. राधाच्या हातात पर्स आहे. राधाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला आहे आणि राधा फोनवर बोलत आहे. लक्षात येतं? ह्या वाक्यांमध्ये मी राधा हा शब्द किती वेळा बोलली? 4 वेळा. पुन्हा ऐका. राधा रस्त्याने जात आहे. तिच्या हातात पर्स आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला आहे आणि ती फोनवर बोलत आहे. ह्या वाक्यांमध्ये मी राधा शब्द किती वेळा बोलली? काय वाटतं? एकदा. फक्त मी एकदा राधा बोलली आणि त्याऐवजी म्हणजे राधा या नामाऐवजी मी काय वापरलं? ती, तिने, तिच्या. लक्षात येत आहे? सो हे ती, तिने, तिच्या काय सर्वनाम आहेत. दरवेळेस फक्त राधा 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 मला म्हणायची गरज नाहीये. लक्षात येत आहे? सो द वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन, दॅट इज प्रोनाउन. ओके, आता आपल्या क्लासमध्ये मी युजली फक्त तुम्हाला 3 प्रोनाउन घेणार आहेत. सो पहिला आहे बघा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ज्याला कर्तरी सर्वनाम असं म्हणतात. देन ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, कर्मणी सर्वनाम. आणि थर्ड आहे पॉझेसिव्ह टाईप ऑफ प्रोनाउन, म्हणजेच संबंधवाचक प्रोनाउन, ज्याला मी ॲक्च्युली फक्त असे हे नावं आपल्या स्पोकनमध्ये महत्त्वपूर्ण नाही आहे. ओके, सो फर्स्ट प्रोनाउन, सेकंड प्रोनाउन आणि थर्ड प्रोनाउन म्हटलं तरी चालेल. सो बघा ते कोणकोणते आहेत. आय मीन्स मी. देन त्याचंच सेकंड प्रोनाउन मी केला आहे मी, मला. आणि माय माझा, माझी, माझे. ओके, वी आम्ही, अस आम्हाला, आर आमचा, आमची, आमचे. यू तू, यू तुला, यू युवर तुझा, तुझी, तुझे. यू तुम्ही, यू तुम्हाला, युवर तुमचा, तुमची, तुमचे. ही तो, हिम त्याला, हिज त्याचा, त्याची, त्याचे. शी ती, हर तिला, हर तिचा, तिची, तिचे. इट ते. इट मीन्स ते, बट इट हा नेहमी निर्जीव वस्तू प्राणी पक्ष्यांसाठी वापरायचा असतो. ओके, आता इट मी थोडे इंटरप्ट करते. आपण आजकाल काय करतो आहे, जसं की मी सांगितलं इट निर्जीव वस्तू प्राणी पक्ष्यांसाठी. ओके, सो लॅपटॉप निर्जीव आहे ना, नॉन लिव्हिंग थिंग आहे. सो इट इज अ लॅपटॉप. ओके, इट इज अ टेबल असं मी म्हणू शकते. डॉगला काय बोलणार? कॅटला क्रो. क्रो इज अ बर्ड. डॉग अँड कॅट्स आर ॲनिमल. सो इट इज अ डॉग, इट इज अ कॅट. पण आपण जेंडर पाहून काय केलं आहे आजकाल, इंग्लिशमध्ये काय झालं आहे माहीत नाही, बट ही इज अ डॉग अँड शी इज अ कॅट असं झालं आहे. लक्षात येत आहे मला काय म्हणायचं आहे? निर्जीव वस्तू प्राणी पक्ष्यांसाठी इट वापरायचं आहे, नॉट ही ऑर शी. दे ते, सॉरी इट नंतर इट त्याला तिला आणि इट्स त्याचा तिचा. देन दे ते, देम त्यांना आणि देअर त्यांचा, त्यांची, त्यांचे. हे मी तुम्हाला वाचून यामुळे दाखवलं आहे की जर सपोज माझ्याकडून काही टायपिंग मिस्टेक झाली तर बोललेलं बरोबर आहे. ओके, सो तुम्ही नीट लक्ष द्या. हे प्रोनाउन मी एक्सप्लेन काहीच करणार नाही. हा तुम्हाला शब्दसाठा आहे आणि हे जेवढे मी तुम्हाला शब्द दिलेत ना, मला एवढीच अपेक्षा आहे काय कशाला काय म्हणतात ना हे तुम्ही फक्त पाठ करा, बाकीचं मी पाहून. लक्ष देत आहे? अक्षरशः डोळे झाकून निवांत झोपेतही मी जरी तुम्हाला विचारले ना व्हॉट इज डे, डे मीन्स, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. या लेव्हलपर्यंत पाठ करा. बघा, इंग्लिश इज अ सेपरेट लँग्वेज. लँग्वेज म्हटलं की शब्दसाठा आला आणि मी कितीही तुम्हाला रूल शिकवले की हे वाक्य असं आहे, ते वाक्य तसं आहे, असं जरी शिकवलं, शब्द कुठून आणणार आहात तुम्ही? त्यासाठी पाठांतर करावंच लागेल. इंग्लिश शिकण्यासाठी ऑप्शन नाही. ओके, सेंटेन्स बनवायचे कसे, बोलायचे कसे, त्याचे काम जबाबदारी माझी, पण तुमची जबाबदारी तुम्ही शब्दसाठा वाढवा, तो मीच देणार तुम्हाला. लक्षात येतं? सो हे प्रोनाउन जे मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करते ना, जसेच्या तसे पाठ करा. ओके, भेटूया नेक्स्ट सेशनला.
बाय.